ओके. आमच्या शेतामध्ये रात्री 7 ते 7:30 या सुमारास गारपीट झाली आणि बोराच्या लिंबाच्या आकारापेक्षा मोठी गार होती आणि फळं डायरेक्ट फुटून खाली पडलेले आहे. एकही फळ दिसा चांगलं राहिलेलं नाही. झाडावर पानं फुलं सगळंच नुकसान झालेलं आहे आणि गहू शाळू सुद्धा सगळं पूर्ण असं भुईसपाट झालेलं आहे. जवळपास आमच्या उत्पन्नाच्या ह्याच्यात समजा 5 लाख रुपये इतकं उत्पन्न होईल इतके फळं लागले होते. तरी सुद्धा शासनाने किंवा तहसीलदार साहेबांनी यांना विनंती आहे की आमच्या शेतातले ताबडतोब पंचनामे करून आमच्या खात्यावर ताबडतोब आम्हाला दुष्काळाची रक्कम किंवा याचे नुकसान झालेली रक्कम ताबडतोब देण्यात यावी. नाही जालना शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आंबा, रब्बी गहू, ज्वारी तसेच अन्य शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. आंब्याचा मोहर तसेच फळे गळून पडले तसेच गहू देखील भुईसपाट झाल्याने शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आमच्याकडे 1 एकर चिक्कू आहे हा आणि 5 एकर आंबा आहे हा आणि त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याचं हा टोटल आंबे खाली पडून गेले. हा शासनाने याची नुकसान भरपाई आम्हाला मिळावी हा. यासाठी प्रयत्नशील असं मला वाटतं. शाळू ज्वारीचं नुकसान झालं. हा 5 एकर शाळू आहे हा आणि 1.5 एकर गहू आहे. हा त्याचं सगळंच नुकसान झालं सर. जवळजवळ अर्धा तास गाडीचा पाऊस चालू होता. किती वाजता पडल्या त्या? त्या जवळजवळ 6 ते 7च्या दरम्यान पडल्या. हा हा गाडीचा केवढा खडा होता? गाडीच्या लिंबाच्या आकाराच्या, काही त्याच्यावर मोठ्याल्या, हा काही बोराच्या आकाराच्या, हा म्हणजे झाडाला म्हणजे आंबाच राहिला नाही. हा आंबा राहिला नाही, चिक्कू राहिला नाही, शाळू ज्वारी उभी नाही, एकही धांडा उभा राहिला नाही. शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून आम्हाला मदत मिळावी, नुकसान भरपाई मिळावी याची हा. हीच अपेक्षा आम्ही करतो. जिल्ह्यातील टेंभुर्णी परिसरामध्ये 6:30 ते 7:30 वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. यामुळे शेतामध्ये गारांचा खच पडलेला आढळून आला. आंब्याला आलेला मोहर यामुळे गळून पडला. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात या पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्याच पद्धतीने जालना शहर आणि आसपासच्या परिसरात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे चिकू, आंबा, मोसंबी, द्राक्ष, डाळिंब यासारखी फळपिके तसेच गहू, ज्वारी, मका, उन्हाळी कांदा यासारख्या रब्बी हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. शासनाने तात्काळ पंचनाम्यांचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे. नारायण काळे, लोकल 18, जालना.